नमस्कार मंडळी. समजा तुमच्याकडे 2 आंबे आहेत. एक आंबा तुम्ही आजच कापून खाल्लात, तो झाला तुमचा खर्च. दुसरा आंबा तुम्ही फ्रीजमध्ये जपून ठेवलात की उद्या पाहुणे आले तर उपयोगी पडेल, ती झाली तुमची बचत. पण जर आंब्याची कोय जमिनीवर फेकून न देता ती योग्य ठिकाणी पेरली, त्याला खत पाणी घातलं आणि त्याचं झाड झालं तर पुढच्या काही वर्षात तुम्हाला हजारो आंबे मिळतील. ही असते गुंतवणूक. आज आपण बघणार आहोत की आपली बचत आणि गुंतवणूक यातला हाच सूक्ष्म फरक आपल्याला श्रीमंत कसं बनवू शकतो आणि यात म्युच्युअल फंडचा रोल नक्की काय आहे. बरेच जण म्हणतात, मॅडम मी दर महिना 5,000 रुपये बँकेत जमा करतो, मग मी गुंतवणूकदार झालो का? उत्तर आहे नाही. तुम्ही फक्त बचत करत आहात. एक स्पष्ट उदाहरण घेऊ. समजा तुम्ही दुर्गम भागातून चालत प्रवास करताय. तुमच्याकडे एक पाण्याची बाटली आहे. ती पाण्याची बाटली तुम्ही पुरवून पुरवून वापरताय का, तर ती तुम्हाला प्रवासाच्या शेवटपर्यंत पुरली पाहिजे. ही झाली तुमची बचत. हे गरजेचं आहे कारण ही तुमची लाईफलाईन आहे. पण जर तुम्ही ठरवून जास्तीचे पाणी सोबत ठेवलं, प्रवास करत असताना रस्त्यात एक झाड लावलं, ते झाड जगवण्यासाठी दरवेळी ठरवून जास्तीचं पाणी सोबत ठेवलं, जेणेकरून भविष्यात तुम्हाला फळ आणि सावली देणारं एक झाड रस्त्यात मिळेल, तर ही झाली तुमची गुंतवणूक. बचत तुम्हाला टिकवून धरते, पण गुंतवणूक तुम्हाला समृद्ध करते. लोक गोंधळतात की म्युच्युअल फंड नक्की काय आहे. मी म्हणेन हे तुमच्या गरजेनुसार बदलणारं एक स्मार्ट साधन आहे. बचत म्हणून तुम्ही डेट किंवा लिक्विड फंड्सचा वापर करू शकता. समजा तुम्हाला पुढच्या वर्षी परदेशात फिरायला जायचं आहे आणि इमर्जन्सी फंड हवाय, तर ही सुरक्षित बचत आहे. पण लक्षात ठेवा, इथून खूप मोठ्या परताव्याची अपेक्षा करू नका. आणि गुंतवणूकच करायची आहे तर येतात इक्विटी फंड्स. जर तुम्हाला 10-15 वर्षानंतर मुलांचं शिक्षण, लग्न किंवा स्वतःचं रिटायरमेंट प्लॅन करायचं असेल, तर ही खरी गुंतवणूक आहे. आता एक कळीचा प्रश्न. हे सगळं जर मी स्वतः मोबाईल ॲपवर करू शकतो, मग मला एका तज्ज्ञ सल्लागाराची काय गरज? मित्रांनो, गुगल मॅपवर रस्ता बघून गाडी चालवणं सोपं असतं, पण जेव्हा रस्ता खराब असतो किंवा धुकं दाट असतं, तेव्हा एका अनुभवी ड्रायव्हरची किंमत कळते. मार्केट जेव्हा 10% खाली येतं ना, तेव्हा सामान्य माणूस घाबरून आपले पैसे काढून घेतो. अशा वेळी तुम्हाला शांत ठेवून योग्य सल्ला देणारा सल्लागार तुम्हाला मोठ्या नुकसानापासून वाचवतो. यालाच म्हणतात भावनिक शिस्त. दुसरं म्हणजे डॉक्टरकडे न जाता स्वतः औषध घेणं जितकं धोकादायक असतं, तसंच चुकीच्या फंडात पैसे लावणं असू शकतं. सल्लागार तुमच्या पैशांचा फिटनेस रिपोर्ट तयार करतो. गुंतवणूक करताना या 3 गोष्टी नक्की पाळा. दुसऱ्याचं बघू नका. शेजारच्याने एखादा फंड घेतला म्हणून तुम्ही तो घेऊ नका. त्यांची परिस्थिती वेगळी असू शकते. वेळ द्या. झाड लावलं की ते लगेच फळ देत नाही की नाही, त्याला अनेक वर्ष वाढू द्यावं लागतं. तसंच गुंतवणुकीचं आहे. आणि तिसरं म्हणजे नियमितता. पावसाळ्यात जशा सरी पडतात तशी तुमची SIP चालू राहू द्या. हळूहळू संपत्तीचे धरण भरत राहील. मित्रांनो, पैसे म्हणजे फक्त कागदाचे तुकडे नसतात. त्यामागे तुमचं रक्त आणि घाम असतो. आपण घराचा विमा काढतो, गाडीची सर्व्हिसिंग करतो, पण आपले स्वप्नांच्या आरोग्याचं काय? आर्थिक सल्लागार तुमचे पैसे मॅनेज करत नाही, तर तो तुमच्या कुटुंबाला एक मानसिक शांतता देतो. तुमच्या मुलांचं भविष्य किंवा जोडीदारासोबतचं निवांत म्हातारपण हे आज तुम्ही घेणाऱ्या एका स्मार्ट निर्णयावर अवलंबून आहे. स्वतःवर आणि तुमच्या कष्टाच्या पैशांवर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला आता गुंतवणूकदार व्हायला आवडेल का? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुंतवणूक करत राहा, शिकत राहा.